शेतकरी मित्रांनो, आजही बरेचसे शेतकरी असे आहेत की जे अशा उघड्या पद्धतीने खत देतात, याच्यावर माती झाकत नाही. तर याच्यामुळे सर्वात जास्त नुकसान त्या शेतकऱ्याचंच होतं. कारण की बऱ्याचदा शेतकरी मजुरी वाचवण्यासाठी असं उघड्या पद्धतीने खत टाकून मोकळे होतात घाईघाईमध्ये. पण योग्य पद्धत जी मित्रांनो, ती अशा पद्धतीने माती झाकूनच आहे. आता आपण जी बेड पद्धत सांगितली होती, ती बेड पद्धतमध्ये माती अतिशय बेडची माती जी असते ती अतिशय भुसभुशीत राहते. त्यामुळे माती सहज झाकता येते आणि लवकरात लवकर काम होतं. पण याच्यामध्ये विषय काय राहतो, जर मोठा पाऊस पडला तर खूप सारं खत वाहून जातं आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा होतो आणि या शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून मित्रांनो, थोडी मजुरी लागली चालेल, पण खत झाकूनच द्यायला पाहिजे. खत झाकून दिल्यामुळे कितीही मोठा पाऊस आला तर जास्तीत जास्त खत खालीच दाबलेलं असल्यामुळे आपल्या मुळांच्या आसपासच खत राहतं. हार्डली 2-4% खत पाण्याद्वारे वाहून जातं. तेही पुढचं झालं त्याचा बेनिफिट होतो. पण असं उघड्या पद्धतीने असेल तर शेतकऱ्याचं याच्यामध्ये नुकसानच आहे. म्हणून एक शेतकऱ्याला आग्रहाचं सांगणं आहे की खत कधी मातीखाली झाकूनच द्यायला पाहिजे. ते अतिशय फायदेशीर आहे. जास्त पाऊस पडला तरी नुकसान होत नाही, कमी पाऊस पडला तरी खत हळूहळू झाडाला लागू पडतं आणि उन्हामुळे त्याचा नुकसान होत नाही. उन्हामुळे ते खतची पॉवर कमी होत नाही. म्हणून शक्यतो खत झाकूनच द्या, थोडी मजुरी गेली चालेल. कारण की पुढे जर आपल्याला 2-4-5 क्विंटल उत्पादनामध्ये फरक पडत असेल, तिकडे मजुरीमध्ये 1000-2000 रुपये मजुरीत गेलेले परवडतात.